नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येतो। IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे। प्रश्न पहिला, सर्वोच्च न्यायालयाने IPCच्या कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कलम 498 अ। हे कलम विवाहाचा छळ या संबंधित आहे। पुढील प्रश्न बघा, 2024 थॉमस कप बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? ते योग्य उत्तर असणार आहे चीनचे हे 11वे विजेतेपद ठरलेले आहे। पुढील प्रश्न पहा, ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर असणार आहे बांगलादेश। पुढील प्रश्न बघा, भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले होते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली येथे। पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 4 मे। पुढील प्रश्न बघा, T20 वर्ल्ड कप 2024चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे युवराज सिंग। पुढील प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी केली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे फिलिपाईन्स। पुढील प्रश्न बघा, अलीकडेच भारतीय हवाई दलाने C-295 वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे फ्रान्स। पुढील प्रश्न बघा, जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे जपान। पुढील प्रश्न पहा, BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित केली जाणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे गुवाहाटी। पुढील प्रश्न पहा, नुकताच कोणत्या अभिनेत्रीला पंडित लच्छू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे हेमा मालिनी। पुढील प्रश्न बघा, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे नॉर्वे। पुढील प्रश्न बघा, कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत। पुढील प्रश्न पहा, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 2023-2024 हंगामात देशात किती लाख टन तुरीचे उत्पादन झालेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 30 लाख टन। पुढील प्रश्न बघा, ICCने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने वनडे व T20 मध्ये अव्वल स्थान कायम राखलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत। पुढील प्रश्न बघा, काँगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहे? देशात आरोग्य आणीबाणी जाहीर। कोणता देश आहे तो? मंकी पॉक्स।